नरसिंह सरस्वती. नरसिंह सरस्वती हे श्रीपाद वल्लभ यांच्यानंतरचे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. नरसोबाची वाडी, औदुंबर व गाणगापूर येथे त्यांच्या पादुका असून लाखो भक्त सेवेसाठी जातात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. त्यांचे मूळ नाव शालग्राम देवमाधव काळे, परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व नरसिंह सरस्वती हे संन्यासी होते. गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये नरसिंह सरस्वती महाराजांच्या जीवन कार्याचे आणि लीलांचे वर्णन आले आहे. हा ग्रंथ दत्तभक्तांना वेदतुल्य मानला जातो. नरसिंह सरस्वतीमुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. गुरुचरित्रातील एक कथा पुढील प्रमाणे आहे. नरसिंह सरस्वतींनी जन्मताच ओंकाराचा उच्चार केला, परंतु त्याशिवाय ते एकही शब्द बोलत नसत. अशी 7 वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. वयाच्या 8व्या वर्षी मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची भेट कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी झाली. कृष्ण सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर नरसिंह सरस्वती दक्षिणेस प्रथम कारंजा येथे आले. मातापित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्णा पंचगंगा संगमावर आहे. तेथे नरसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर ते गाणगापुरी 24 वर्षे राहिले. त्यावेळी बिदरचा बादशाह अल्लाउद्दीन दुसरा यांनी त्यांची पूजा केली. आपल्या शिष्यासह ते श्रीशैलाकडे निघाले. नरसिंह सरस्वतींनी श्रीपाद वल्लभाचेच कार्य पुढे चालवले आणि दत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग जमा झाला. त्यांचे प्रमुख 7 शिष्य होते. माधव सरस्वती, कृष्ण सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती. या सर्वांनी दत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. नरसिंह स्वामींनी जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातूनच त्यांना ऐहिक व पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे कारंजा, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त सांप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. नरसिंह सरस्वती इसवी सन 1388 ते 1421 या काळात तीर्थयात्रेवर गेले. चातुर्मासात औदुंबर गावी इसवी सन 1421 मध्ये होते. इसवी सन 1422 ते 1434 या काळात नरसोबावाडीत व इसवी सन 1435 ते 1458 या काळात गाणगापूर येथे राहिले. गुरुचरित्र हा त्यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ आहे. याची पारायणे महाराष्ट्रात होतात. हा अपूर्व ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेदतुल्य ग्रंथ आहे. नरसिंह सरस्वती हे या ग्रंथाचे चरित्र नायक आहेत. नरसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. नरसिंह सरस्वतींनी 13व्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेला पुनर्जीवन दिले. नरसिंह सरस्वती यांची शिष्य परंपरा पुढील प्रमाणे आहे. माधव सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती.